SPK सुपर किंग संघाची आणि तो संघ सुपर 4 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक पाहायला मिळतात त्यांनी बाहेर जायचंय। पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 1 धावसंख्येला आकार मिळतोय। स्कोर कार्डला शुभारंभ होतोय, डावाला प्रारंभ होत असताना पाहायला मिळतोय 1 रन 1 धाव। धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल। एका गोष्टीची नोंद करायची आहे सर्व संघांनी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सेमीफायनल पर्यंतचेच धावा ग्राह्य धरल्या जातील। मेगा फायनलच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची। संजू आपल्याला पाहायला मिळतील। चांगला चेंडू होता, एस्टेनच्या मागे एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून। काही अवधी पूर्वी, काही दिवसांपूर्वी मयूर जो मात्र कुमार होता मात्र आता श्री झालेला आहे आणि तो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काय स्मित असे मयूरच्या चेहऱ्यावरती आहे। चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, व्ही मध्ये ड्राइव्ह केलाय, ऑन साइडला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील। तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगल। पंडित शेठ मस्कर हे देखील या मॅचला एन्जॉय करतात। विनंती असेल नानांना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्ने असं स्वागत आहे। नानांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय, आपलं सहर्ष आणि सस्ने असं स्वागत। अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, संजूचा उल्लेख होणं गरजेचं आहे। मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी, या मॅच मध्ये पहिला चेंडू सिंगल, मग डॉट बॉल, सिंगल, पुन्हा एकदा डॉट बॉल। एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 पाहायला मिळतीये। व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 82 एक धाव। एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहे। टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 4 आकड्यावर। सामना आपल्याला 5 षटकांचा पाहायला मिळतो। एकंदरीत पाहायला गेलं तर 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आपण पाहणार आहोत। पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, जजमेंट चांगली मात्र झेल इथे ड्रॉप होती। एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होतोय। आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद होत असताना पहिला झटका लागतोय। विवेक बॅक टू दी पवेलियन। जो अनबीटन आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर लक फॅक्टर देखील त्यांचा टॉस मध्ये
आणि त्यासोबतच ऑप्शन मध्ये ऑन होता, कारण ज्यावेळेस शिट्ट्या निघायच्या फक्त एकच नाव जय वाघोबा 11 आपल्याला पाहायला मिळायचा. गावातील जो प्रमुख संघ आहे त्या संघामधील 3 गोलंदाज तुमच्याकडे असतील तर संघ तुमचा तसंही फ्रंट फूट वरती असतो. जो देत ओव्हर टाकतो असा राजविषय जय वाघोबा मध्ये. जो सुरुवातीची गोलंदाजी करतो अनिकेत तेंडुलकर जय वाघोबा मध्ये. त्यानंतर मिडल ओव्हर मध्ये ऋतिक टाकतो तो देखील त्याच संघामध्ये. आणि साहिल पावशेपाड्यातून फ्रंटलाईन गोलंदाज तो देखील या संघात. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट होती. टीमची टोटल पाहायला मिळेल 6 आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं जो मात्र कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. सुरुवातीला सागरदादा थोडंसं निराश होतं सकाळच्या जत्रामध्ये, मात्र आता कसं वाटतंय तर म्हणेल गारगार वाटतंय दुपारमध्ये देखील. आणि आनंददादांचा विशेष उल्लेख करेल. ते पहिल्यापासून म्हणत होते कालच्या दिवसापासून की आता आम्ही मॅच जिंकू, त्यानंतर समोरचा संघ मॅच हारेल, त्यानंतर चिठ्ठ्यांमध्ये आमचं नाव देखील आहे आणि तो सामना देखील आम्ही जिंकू. आणि तेच होत असताना पाहायला मिळतोय. या पुढची प्रिडिक्शन काय असेल मला माहिती आहे त्यांची, मात्र विचारणार नाही आता. जे होईल सस्पेन्स मध्ये होईल. मागच्या वर्षी देखील असंच झालं होतं. दीपक दादा मारसे यांचा जर विचार केला त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. हा तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे दीपक दादा मारसे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यांनी संघ घेतला नाही नो टेन्शन, मात्र ते सर्व संघांचं टेन्शन वाढवतायत, फुल एन्जॉयमेंट करतायत. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचे. बॉलिंग मार्क वरती विकी पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता, मात्र दिशाहीन गोलंदाजी होती, वेगवान होता. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. फक्त 2च जण सध्याच्या स्थितीला खूप जास्त खुश पाहायला मिळतात. पहिले म्हणजे निलेश शेठ सुरोशे आणि दुसरे म्हणजे आनंद दादा खूप जास्त खुश आहेत. पोरांनो बघा कोण आलाय. अरे तुला कूलर भेटले, जा ना कूलरची हवा का, कशाला बर्फ खायला आलाय. ऑन गोईंग मॅचच्या दिशेला आपण वळतोय. व्हाईट बॉल पहिलाच पाहायला मिळतोय. विकी सुमात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. फुलटॉस चेंडू फटका अप्रतिम पाहायला मिळेल. चेंडू झाला मिड विकेट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. KPL ब्रँडेड ऋतिकच्या बॅटमधून चौका. मिळते, मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेलं आहे ते बीमर साठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चॅलेंज करण्यात आलाय कुठेतरी पंचांच्या डिसिजन वरती. कालच्या परवाच्या आणि आजच्या दिवसाचा विचार केला अप्रतिम पंचांची भूमिका पाहायला मिळते. डिसिजन रिव्हर्स जो मात्र जास्त होत नाहीये. सेमीफायनल क्रमांक पहिला सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश वाळिंबे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य, ब्लॅक गॉगल, मॅन इन ब्लॅक. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळते, त्यामुळे फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद.
एक मिनिट. पहिला आपण पाहतोय SSK 11 टीम त्यांचे विपक्ष लायन्स 11 टीम. अर्थातच पाहायला गेलं तर आमचे उमेश दादा त्यांचा संघ जो मात्र सध्याच्या स्थितीला थोड्याशा प्रमाणामध्ये फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. उमेश दादा मात्र आता नॉट रिचेबल पाहायला मिळतात. आहेत माय मिस्टेक. त्यांनी जर्सी घातली ना त्यामुळे समजून नाही आलं. हरकत नाही, ते देखील चालतंय, त्यांचा संघ देखील चालतोय. मग तो 40+ मधला असो किंवा रेग्युलर फॉर्मॅट मधला असो, त्यांचा संघ अप्रतिम कामगिरी करतोय. न्यू बॅटर किरण पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती विकी चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू होता, त्यावेळेस देखील फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं पाहायला मिळतोय. विकीचं हे षटक थोडंसं महागडं आतापर्यंत आपण पाहू शकतो. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. फटका चांगला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी फलंदाजच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळेल. चौकार एकंदरीत पाहायला गेला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. पहिला चेंडू, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्यावर सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. भरपूर सारी मेहनत निरंजनच्या माध्यमातून देखील घेतली जाते. निरंजन असेल, त्यानंतर शुभम ठाकरे असतील, या दोन्ही मुलांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. ते देखील खूप सारं मेहनत घेतात तिथे वाढायसाठी. त्यानंतर राम देखील असतील, त्यांची देखील मेहनत पाहायला मिळते. भाविक देखील असेल, तो देखील तिथे वाढायला मदत करतोय. या सर्वांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण ते देखील मेहनत घेत आहेत. त्यासोबतच संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेल आमचे आनंददादा बनकरी असते, ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय. इथे एक धाव पाहायला मिळतोय. बॅटची कडा होती, या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. आणि आता उमेश दादा बोलतील तर बोलतील काय, कारण सोपी कॅच होती, मात्र सोपी कॅच इथे सुटलेली आहे. तोपर्यंत कंप्लीट होती. सिंगल ओव्हर नंबर अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरी 2 षटकांची समाप्ती. 17 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला संजू थोडंसं स्पीडअप करायचं. बॉलिंग मार्कवरती संजू पाहायला मिळतात. 30 षटकात फुलटा चेंडू फटका फसला होता. चेंडू चला डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकी वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर म्हणून विकीची ओळख आहे. सातत्याने विकी कधी चेंडू सोडत नाही. मागच्या मॅच मध्ये थोडीशी फंबलनेस त्याची पाहायला मिळाली होती, मात्र त्याच्या माध्यमातून खूप कमी एरर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर होता, त्यानंतर थोडासा क्रिकेट पासून लांब गेला
आणि आता पुन्हा एकदा त्याची जर पाहायला गेली स्टोरी तर आपण कमबॅक करत असताना पाहायला मिळते. इथे वाईट बॉल येईल. वाईटची 1 रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे जाते. हार्ड लक साहेब भाऊ. प्रत्येक वर्षी जर पाहायला गेलं तर SPK सुपर किंग संघाचं लक फॅक्टर आणि त्यासोबत मेहनत या 2 गोष्टी त्यांच्या पाहायला मिळतात. आता साईनाथ ठाकरे यांना प्रश्न पडलेले आहेत 2-3. आता ते तुम्हाला आनंदादाच उत्तर देऊ शकतील, मला तर काय माहित नाही. आनंदादा किंवा आमचे निलेश दादा आहेत ना, निलेश दादा सुरोशे, ते देखील उत्तर देऊ शकतात. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. पहिला चेंडू 2, त्यानंतर वाईड, नंतर डॉट बॉल आणि आता सिंगल. वीस धावा धाव फलकावरती. 20 रन 20 धावा धाव फलकावरती. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय डाऊन दी बॉल. फिल्डर नाही, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि चौथ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 4 धावा कंप्लीट. 5व्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 5 धावा कंप्लीट. 6व्या धावेचा देखील प्रयत्न केला जात आहे आणि ते 6 धावा देखील कंप्लीट होत आहेत. याच प्रकारचा विक्रम एका बाजूला भागेश, दुसऱ्या बाजूला सागर देखील होते. 9+6 एकंदरीत 7 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. अरे देवा, हे भगवान ये क्या हो गए असं म्हणावं लागेल, कारण 7 धावा इथे ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. 27 धावा धावा फलकावरती आहेत. नो प्लस 6 7 धावा. सर भागेश स्ट्रायकर एंडवरती 7 धावा पळालेत. सत्तावीस 28 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती. थोडंसं करेक्शन आपण करूया. 28 धावा धाव फलकावरती. थोडंसं करेक्शन होतं स्कोरिंग मध्ये, हरकत नाही, इतकं चालतंय. यावेळेस कॅचची संधी, कॅच कंप्लीट होती, मात्र फ्री हिटचा चेंडू होता. हा उडवा अजून हवेत. आता जल्लोष करून बाहेर फेकायचं ना. फ्री हिटचा चेंडू होता, मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 29 या आकड्यावरती. बॅटची कडा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चेंडू चालय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. धावून 6 पळाले, त्यामध्ये नो होता. आता राकेश शेठ वाळिंबे देखील काय करतील.
एकंदरीत आतापर्यंत आपण पाहू शकतो पाच चेंडू झालेले आहेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू 2, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट बॉल, सिंगल, नो प्लस 6 आणि 2 सिंगल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जातंय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक अशा परिस्थितीमध्ये तिसरं कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 30 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला कोणीतरी ड्रीम्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. सर ही ओव्हर होऊ दे. पुढच्या ओव्हरमध्ये वाटल्यास ड्रिंक्स ब्रेक आपण करूया. नाही तर चला आपण ड्रिंक्स ब्रेक करून घेऊया. पाण्याच्या बॉटल्या पण नव्हत्या आणि गाडी पण नव्हती, मात्र आता मॅनेज केलंय. होतात 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 36 धावा. व्यासपीठापुढे निलेश शेठ सुरेश असेल आणि राकेश शेठ वालिंबे असतील. खूप एनर्जी पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करा. चेंडू स्टीम अपार. केपीएल ब्रँडेड चौकार. होते तुम्ही रात्रीचे आणि तुमच्या पिशवीमध्ये काय याची उत्सुकता अख्ख्या गावाला आहे. शेवटपर्यंत त्या पिशवीमधून काहीतरी निघेल यात काही ती मात्र शंका नाहीये. मात्र त्या पिशवीमध्ये काय पहिल्या दिवसापासून हा प्रश्नचिन्ह सर्वांना आहे. आता कोण म्हणतोय त्यात नारळ आहे, कोण म्हणतोय लिंबू आहे, कोण म्हणतोय टाचणे आहेत, कोण म्हणतोय कांदा आहे. नक्की आहे काय हे मात्र प्रश्नचिन्ह असेल. चांगला चेंडू पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट. ऑन साइडला संजीव पाहायला मिळतील. ट्रॅव्हल करायचं होतं मात्र ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल स्वतःवरती विश्वास दाखवला जात आहे. 41 धावा धावफलकावरती.
50च्या आतमध्ये धावसंख्या थांबवली तर मी म्हणेल फ्रंट फूट वरती येऊ शकतो SSK एंटरप्राइजेस संघ. मात्र त्यासाठी फ्रंट फूट वरती यायचं असेल तर भागेशला बाद करावं लागेल. मात्र भागेशच्या बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्लिअर करायची चेंडू सीमा पार. पॉकेट साइज डायनामाइटच्या बॅटमधून येत असताना पाहिल इम्पॅक्टफुल षटकार. आलेला आहे. सो मॅच बॉलने आपण कंटिन्यू करू. मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 20 सेकंदाच्या आतमध्ये जर चेंडू आत येत नसेल तर जो चेंडू दिला जाईल त्या चेंडूने आपल्याला खेळावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण म्हणतो यानंतर आपल्याला फक्त 3 सामने कव्हर करायचे आहेत. मात्र त्यासाठी देखील 4 ते 4.5 तास लागतात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फटका फसलाय. मात्र बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार. अजून एक मोठा प्रहार षटकार. इंडिव्हिज्युअल 37 वरती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक 150च्या आसपास धावसंख्या या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळेल. यात काही शंकाच नाहीये. पहिल्या मॅचमध्ये देखील 40च्या आसपास त्यानंतर 60 धाव्यांच्या आसपास धावसंख्या होती. या मॅचमध्ये देखील 37 धावा पाहायला मिळत आहेत. मधल्या 2 मॅचेसमध्ये देखील चांगली कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे इम्पॅक्टफुल पारी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. यात काही शंकाच नाही आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 53 या आकड्यावरती. 53 रन ऑन द स्कोर कार्ड. वाईट बॉल 54 54 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. हे 4 संघ जे इन ऍक्शन मध्ये त्या 4ही संघांना ट्रॉफी तर मिळणार आहे. मात्र मानाचा करंडक कोण येईल हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण पहिला जो येतो त्याला ओळखलं जातं. दुसरा तिसरा चौथा कोण येतो त्यांना मात्र कोण ओळखत नाही. कॅचची संधी संजूच्या माध्यमातून चूक होती. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होतो असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल 56 या आकड्यावरती एका चेंडूचा खेळ फक्त आणि फक्त शिल्लक असलेला पाहायला मिळतोय. छप्पन धावा धावफलकावरती आहेत. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. विकी येतोय. विकीच्या माध्यमातून झेल सुटलेली आहे. फिल्डिंग चांगली होती आहे. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळेल आणि बघता बघता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. स्ट्रायकर एंड वरती 3 धावा कंप्लीट आहेत की नाही यासाठी आपण पाहू शकतो. थर्ड अंपायर इथे घेतला जातोय. रिव्ह्यू जो मात्र तिसऱ्या धावेसाठी स्ट्रायकर एंड वरती रनआउट साठी आहे. कारण इथे सेफली अडवला गेलाय
हे सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला मिळालंय. संजू संजू सनग्लासेस तुझ्याकडे आहेत. सनग्लासेस कोणाकडे ठेवलेत. इथे आपण पाहतोय नॉट आउट असेल त्यामुळे 3 धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 59 या आकड्यावरती. 60 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट चे मात्र करण्यात येतोय. सर्व इंजिनियर आणि त्या समवेत एक जबरदस्त क्रिकेटर राज आणि त्यांच्या समवेत आनंद दादा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आहेत आमचे आनंद दादा. आता हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. आता मजा येईल. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत आणि स्टारकास्ट फार मोठी आहे दोन्ही संघांकडे. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. सामना असेल 5 ओव्हरचा. टॉस करूया आपण. येस, टॉस केला जाईल. हेड असा कॉल आणि पडलाय. हेड म्हणजे टॉस जिंकला एसपीके सुपर किंग संघाने. डिसिजन दादा पेंडिंग. येस, पेंडिंग असेल, हरकत नाही आहे. टॉस जिंकला एसपीके सुपर किंग संघाने. डिसिजन हा पेंडिंग असेल. ऋतिक अनिकेत हे 2 खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जय वाघोबा 11 आमचे निलेश दादा सुरोशी यांचा संघ. दुसरीकडे आमचे आनंद दादा बनकरी साहेबांचा संघ. म्हणजे दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. जय वाघोबा 11 संघ हा जबरदस्त स्टारकास्ट बनलेले संघ. आणि ज्यावेळेस ऑन पेपर मी संघ पाहिला तर मला सर्वात जास्त जो स्ट्रॉंग कॅन्डिडेट चॅम्पियनशिप साठी वाटत होता तो संघ म्हणजे जय वाघोबा 11 निलेश दादा सुरोशे साहेबांचा हा संघ. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला जिथे मॅच होते. सुरुवात पहिला बॉल डॉट असेल. टार्गेट असेल तो म्हणजेच 60 धाव्यांचं. कोडप्याचा बॉल खोदून काढलाय.
सध्याच्या स्थितीला एक धाव झाली आहे कंप्लीट. एकीकडे संघ SSK, दुसरीकडे लायन्स 11, दोन्ही नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेतसाठी सुवर्ण संधी आहे. खऱ्या अर्थानं संघाचा आयकॉन आहे, त्याने अनेक मॅचेस जिंकवल्यात आपल्या संघासाठी आणि आता वेळ आलेली आहे ही मॅच देखील जिंकवायची आणि तो कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी अनिकेतच्या बॅटमधून, एबीच्या बॅटमधून हा चौकार. डीजे धावसंख्या फलकावरती 5. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती, अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कट करत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये पॉइंट मध्ये फिल्डर नाही आहे. चेस फार मोठी असेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती देखील जरूर असेल आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट झालेल्या आहेत धावा, त्या म्हणजेच 3 धावेच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. विजयासाठी 60 धावेंचं लक्ष्य, म्हणजे अजून देखील 26 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. सेमीफायनल नंबर 2 चा टॉस झालेला आहे, जिथे SPK सुपर किंग्स आमचे आनंददादांनी टॉस जिंकलाय आणि आनंददादांनी डिसिजन जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे. यावेळेस देखील ऑन साइडला मरवायचा प्रयत्न जरूर होता. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर मिळेल सिंगल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 9 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 9 या आकड्यावर. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका येणं देखील गरजेचं असणार आहे. निरंजन यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना जेवण त्यांनी वाढलंय, पुण्य लाभेल त्यांना. भाविक यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावाच्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती. 4 षटकांमध्ये 50 धाव्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे, सो पाणी देखील उपलब्ध केला जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये. 24 बॉल 50 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त कव्हर क्षेत्रामध्ये एक जबरदस्त ड्राइव्ह पाहायला मिळते. एबीच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा कडक. 4 धावेंसाठी चौकार. SSK 11 संघाच्या समोर एक मोठं डोंगर आहे धावेंचं. मात्र जोपर्यंत AB आहे तोपर्यंत या मॅच बनू शकतात, तोपर्यंत ही मॅच बनू शकते. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल
जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला गेलाय, मात्र चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. उंची जास्त आणि लांबी कमी गाठली या चेंडूने आणि त्यामुळे एक धाव झाली कंप्लीट. धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच SPK सुपर किंग्स वर्सेस जय वाघोबा 11. एकीकडे आनंददादा बनकरी साहेबांचा संघ SPK सुपर किंग्स, दुसरीकडे निलेश शेठ सुरोशे साहेबांचा संघ जय वाघोबा 11. गोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय मिड ऑफ मध्ये. फिल्डर रनआउटचा प्रयत्न जरूर होता, इथे मिस्टेक झाली. सिंगल ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकाचा. यस, टॉस जिंकलाय SPK सुपर किंग्स संघाने. डिसिजन त्यांचा बॅटिंगचा असेल. अनिकेत, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, याची नोंद करून घ्या. यावेळेस देखील बॅटची एज आणि तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. मात्र एक विशेष सूचना असेल, 40+ जे संघ आहेत जे पुढील फेरीमध्ये दाखल झालेत, मला वाटतंय तिरुपती 11 40+ आणि चलो शिर्डी 40+, दोन्ही संघ 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. सामना 3 ओव्हरचा असेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा फलकावरती आहेत. तिरुपती 40+ संघ आणि चलो शिर्डी 40+ संघ. दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल 3 वाजता रिपोर्टिंग करायचं. माईक वरती आम्ही बोलतोय, मात्र तुम्ही कॉल करून सांगा, ही विनंती असेल. नवीन बॅटर संजू पाहायला मिळतील. मागील मॅचचा सामनावीर. उमेश दादा थोडेसे चिंतित जरूर आहेत, कारण त्यांचा संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित दादा चोरगे ते थोडेसे खुश असतील, कारण संघ फ्रंट फूट वरती त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. एका अटेम्प्ट मध्ये जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट मिळेल, जी मात्र सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 18 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. विजयासाठी 3 षटकांमध्ये अजून देखील 42 धावांची आवश्यकता. विवेक बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. आणि जोपर्यंत संजू आणि अनिकेत बिलवले AB असतील तोपर्यंत मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. उमेश दादा ठाकरे साहेबांचा संघ SSK 11 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि या संघामध्ये ज्यावेळी संजू आणि AB सारखे खेळाडू आहेत, तर 18 बॉल 42 मी म्हणेल. उमेश दादांना की टेन्शन घेऊ नका, हे दोघे जर असतील तर धरण बनवू शकतील. पण दुसरीकडे जर पाहिलं गेलं, सुमित दादा चोरगे, आकाश दादा भगत साहेबांचा संघ हा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, जो सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. मात्र त्यांना करायचं काय, तर विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांना करावी लागेल. चांगल्या प्रकारचं त्यांनी ॲव्हरेज मेंटेन केलेलं आहे. मात्र अजून देखील 1 विकेट या मॅच मध्ये त्यांचा संघ 90% आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॅटची एज कॅचची संधी निर्माण झाली होती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो असेल, थ्रो देखील होता, मात्र कलेक्शन खराब.
तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलक जाईल पुढे. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 21. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करणं देखील इथून बंधनकारक असणार आहे. याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न पहिले केला होता, मात्र नंतर फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. अगदी स्टान्स असा असतो की खूप चांगल्या प्रकारे पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या दिशेला, थर्ड मॅनच्या दिशेला खेळाडू खेळतो. मात्र यावेळेस अगदी पुढ्यामध्ये टाकलेला बॉल फ्लिक केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना 23 या आकड्यावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. धावसंख्या फलकावर आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 24. 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील भरपूर सारा मॅचमध्ये लेखाजोखा पाहायला मजा येणार आहे. ही अजून मॅच मित्रांनो कुठल्याही संघाच्या खात्यामध्ये अजून नाही आहे. अजून देखील या मॅचमध्ये दोन्ही संघ असतील. मात्र एक षटक मोठं. यावेळेस फुलटॉस बॉल होता अनिकेतसाठी. ब्रेड अँड बटर बॉलची संधी, मात्र मिस्टेक जरूर झाली. एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. येस, लेगबाजची एकदा वाढ. धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. बाहुबली आर्नॉल्ड आमचे योगेश दादा. आता डोळ्यांमध्ये तेल घालून बॅटिंग करावी लागेल. सर्व 4 बॉलर चांगले आहेत जे वाघोबा 11 या टीम कडे. आणि दादाला माहिती आहे कोण कशी बॉलिंग टाकतो. हीच KPL ची ओळख आहे. योगेश दादा एक गाव एक फॉर्मॅट मध्ये सर्व खेळाडूंना गाईड करतो. आता त्यांच्या विरोधामध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं निलेश दादा सुरेश साहेबांचा संघ पाहायला मिळतोय, जो अगदी रेड हॉट फॉर्म मध्ये संघ आहे. 4 on 4. येस, पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज हे विजयाचं समीकरण असेल SSK 11 संघाला. 12 चेंडूंमध्ये 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे. AB जोपर्यंत या मॅच मध्ये आहे, या धावा देखील डिफेंडेबल मी म्हणू शकतो. आई गावदेवी मंदिर, कांबा, पर्दा पण दिन 16
जो मात्र आपल्या सर्वांना नक्की पाहायला मिळेल या खांबा गावामध्ये. आई गावदेवीचं एक भव्य आणि दिव्य मंदिर आपल्या सर्वांना पाहायला मिळालं, जो उभारलं गेलंय आणि प्रत्येकाच्या नजरा ज्या मंदिरावरती असतात, अगदी बघता क्षणी प्रेमात पडावा अशा त्या मूर्त्या गावदेवी मातेच्या आणि ते मंदिर आणि ते भव्य दिव्य मंदिराचं वर्धापन दिन सोहळा थोड्याच दिवसामध्ये 28 आणि 29 मार्चला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मी देखील होतो त्या जीर्णोद्धार सोहळ्याला, ज्यावेळेस गावदेवी मातेचं मंदिर बांधलं गेलं आणि उद्घाटन जो झाला, ज्या प्रकारचा सोहळा झाला, ते डोळ्यांचं पारणं फेडणारे ते सोहळे होते. आणि पुन्हा एकदा वर्धापन दिन देखील आपल्या सर्वांना 28 तारखेला पाहायला मिळतील. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे 33 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. मयूर पहिल्या बॉल वरती खणखणीत प्रहार. एबीच्या बॅट मधून बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. असेल सागर शेठ बनकरी साहेबांच्या वतीने की 3 बॉलवरती 3 षटकार लगावले गेले. 500 रुपयाचं कॅश प्राइज. दुसरीकडे विकास दादा निचिते साहेबांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले गेले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. पडदा सोडायचे बारीक मुलांनो, पडदा सोडा. अनुजी मिश्रा यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी. सलगचे 2 बॉल 2 षटकार लगावले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. एबी आहे तो मुमकिन है. पुन्हा एकदा आपटी बार पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील किरण. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा बॉल मी म्हणेल षटकाराचाच बॉल होता. ज्या प्रकारचा एबी खेळाडू आहे, हा बॉल देखील षटकाराचा, कारण आपटी बार शॉर्टर वनचा वापर. एबी सारख्या खेळाडूला तर तुम्ही शॉर्टर वनचा वापर करतायत तर तुम्ही चुकी करतायत आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. सुमित चोरगे या टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. आता योगेश दादा दुपारच्या उन्हामध्ये कशी करतील कामगिरी पाहणं तितकंच महत्वाचं आहे. क्या बात आहे. हा तिलक सोहळा झालाय सर्वांचा. प्लेयरांना सेव्ह करायला घेतलाय. निलेश भाऊ प्लेयरांना सेव्ह करायला घेतलंय बघा. सर्वांचा तिलक सोहळा चालू आहे. आपण बघू शकतो प्लेयरांची सेफ्टी महत्वाची आहे. आता निलेश भाऊ काय करतील. निलेश भाऊंच्याकडे नारळ आहेत, 11 नारळ. यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळेल. 33 धावांची गरज असताना आल्या या षटकामध्ये 8 3 बॉल मध्ये. दीपक शेठ मारसे साहेब ज्यांच्या वतीने आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या या ब्युटिफुल ट्रॉफीज सौजन्य झाले आहेत, त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सर्कल 36 या आकड्यावरती. बांधवला देव प्रसन्न प्रेक्षक कक्ष, दुसरीकडे आई गावदेवी प्रसन्न प्रेक्षक कक्ष. 2 भव्य दिव्य स्टँड आपल्याला पाहायला मिळतील. दर्शक गॅलरीज, त्याच्या समवेत खेळाडू कक्ष, प्लेयर्स डगआउट देखील पाहायला मिळतोय. कोल्डपेचा बॉल साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत एबीच्या बॅट मधून खणखणीत 4 धावांसाठी कडक चौकार.
पीला आणि 8 बॉलमध्ये 3 मोठे फटके मारण्याची क्षमता आहे एबी कडे. दुसरीकडे थोडासा संघर्ष करत असताना मयूर पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉल आहे, जबरदस्त बॉल, प्रचंड वेग या बॉलला धारण केलं. आता 7 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. या संघाकडे संजू सारखा एक नामवंत खेळाडू देखील आहे. 7 बॉल 20 धावा असं समीकरण आपण पाहू शकतो. पुढील मॅच आहे वाघोबा 11, आमचे निलेश दादा सुरोशे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आणि दुसरीकडे SPK सुपर किंग्स आमचे आनंददादा बनकरी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. टीम SSK 11 संघाला विजयासाठी असेल. लवकरात लवकर मॅच देखील सुरू करायची ही सर्वांना नम्रतेची विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती किरण आपल्या सर्वांना पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये विजयाचं समीकरण 6 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता असेल. 6 चेंडूंमध्ये 19 धावा चेज होतील की डिफेंड केल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. सगळे भोळे चेहरे SPK सुपर किंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. योगेश दादा, आनंद दादा राहिलेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार. आता 5 चेंडू विजयासाठी 13 धावेंची आवश्यकता. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे. एक कांबा गावाचं क्रिकेट आहे. या कांबा गावामध्ये शेवटच्या मोमेंट पर्यंत कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल हे सांगू शकणार नाहीयेत. जे दर्शक इथे येऊन आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून ही मॅच एन्जॉय करतायत त्यांचा पैसा वसूल, जे आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकून लाईव्ह ही मॅच बघतायत त्यांचा देखील पैसा वसूल, दर्शकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू विजयासाठी 13 धावेंची आवश्यकता. SSK 11 वर्सेस लायन 11. यावेळेस देखील आपण पाहू शकतो स्लोवर वन, नो बॉल. येस डिक्लेअर. ओके ओके सॉरी, असं केलं मला वाटलं. हा मॅटर झाला असा. सिंगल सिंगल असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 12 धाव्यांची आवश्यकता. 4 चेंडू 12. एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक होईल. संजूकडे कॅपॅबिलिटी आहे, संजूकडे क्षमता आहे. आता त्या क्षमतेला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल संजू यांना. 4 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक. 2 मोठे फटके ही मॅच खिशामध्ये. SSK 11 दुसरीकडे करायचं काय. एक विकेट टेकिंग बॉल, एक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक होईल. लायन्स 11 संघाचं मात्र इथे मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. 22 एकदा वाईट आणि 22 म्हणजे या 2 धावा आड होतील टीमच्या टोटल मध्ये. आता समीकरण येऊन टेपलंय. 4 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. एक मोठा फटका ही मॅच खिशामध्ये असेल टीम SSK 11 संघाच्या. उमेश शेठ ठाकरे साहेबांच्या चेहऱ्यावरती थोडंसं आता स्मित हास्य येऊ लागलेलं आहे. मात्र त्यांच्या बाजूला दीपक दादा मारसे साहेब बसलेले आहेत. आता त्यांच्या मनामध्ये देखील थोडीशी चर्चेला उदान आलेलं असेल. 4 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. किरण एक जबरदस्त गोलंदाज आहे, मात्र इथे त्याच्या माध्यमातून चूक पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती. AB 4 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. एक जबरदस्त मुकाबला आपल्याला
मैदानावरती पाहायला मिळतोय. दर्शकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचवणारा मुकाबला. 4-10. ऑन साइडला फटका जबरदस्त. कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती. भागेश होते. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. बघता बघता 2 आणि 3 धावा कंप्लीट. म्हणजेच 2 प्लस डिक्लेअर मधली 1 धाव. एकूण 3 धावा ऍड होतील आणि धाव संख्या फलकावरती पुढे सरकेल. आता 3 चेंडू 7 धावेंची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 7 धावा. संजू आणि त्याच्या जोडीला मैदानावरती आहेत अनिकेत बेलवले. आता समीकरण येऊन टेपलेलं आहे. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडूंमध्ये 7 धावा कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम. उमेश शेठ ठाकरे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी बॅट्समन साठी असेल. जर सामना जिंकवला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. बघा योगेश दादा म्हणतात भाऊ किती देऊ 2 की 3. सर्व प्लेयर येऊ नका विनंती असेल प्लीज. प्लीज आतमध्ये जायचे. खेळाडू कक्षामध्ये जा विनंती असेल. कुणाल भाऊ विकी भाऊ प्लीज सहकार्य करा. तीन चेंडू 7. 3 बॉल 7. एक मोठा फटका. मॅच फिनिश. 3 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. 3 मध्ये 1 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचं आहे या समीकरणावर. 3 बॉल 7. 3 बॉल 7. योगेश दादा आनंद दादा बाकी आहेत. त्यांचं टिलक करा जरा. तीन चेंडू आणि 7 धाब्यांचं समीकरण. जबरदस्त जबरदस्त मुकाबला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. किरण बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती संजू. कोल्डप्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल इथे. इथे आता मिस्टेक कदाचित झालेली आहे. आता समीकरण येऊन टेपले. 2 चेंडू 7 धावेंची आवश्यकता. 2 चेंडू विजयासाठी 7 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. एबी स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. कुणाल नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. सेमीफायनल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि काय जबरदस्त कामगिरी होत आहे या दोन्ही संघांच्या माध्यमातून. 2 चेंडू 7 या मॅचचं प्रतिबिंब या बॉल वरती अवलंबून असेल. 2 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या समोर, मैदानाच्या मागे, अगदी आपल्या ग्राउंडच्या चौफेर बाजूला प्रेक्षकांची गर्दी. 2 चेंडू 7 धावा. कोल्डप्याचा बॉल मैदानावरती अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट. मात्र 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग, त्यामुळे कंपल्सरी षटकार येणं गरजेचं आहे. कंपल्सरी गोल्डन 6 येईल का. आता 2 चेंडू 7 धावेंची गरज असताना डबल आली. आता 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. काल देखील 1 चेंडू 5 धावेंची गरज असताना योगेश मसोंडेने गोल्डन षटकार मारला होता. आता अनिकेतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 1 चेंडूमध्ये 5 धावा जर बनल्या तर मात्र इथे ही मॅच फिनिश होईल आणि SSK 11 संघ हा दाखल होईल मेगा फिनाले मध्ये. बघा या गावाचं मी वैशिष्ट्य सांगेल की एक गाव एक लीग आहे
आणि पहिल्यांदाच मला वाटते असं झालं असेल की 180 प्लस वॉचिंग आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे लाईव्ह दर्शक 180 प्लस आपल्याला पाहायला मिळतात. ही खासियत आहे कांबा प्रीमियर लीगची. एक चेंडू 5 धावा, काहीतरी कर अनिकेत बावा, केली तर फक्त आणि फक्त कांबामध्ये तुझी हवा. आता एक चेंडू विजयासाठी 5 धावा, हे समीकरण. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल आणि बॉल बाउंड्री लाईन वरती झेल स्वीकारली गेली आहे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टीम लायन्स 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम लायन्स 11. हार्ड लक आणि टफ लक. मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिकेत बेलवलेसाठी, ज्या प्रकारची त्यांनी क्रिकेट खेळली आहे शेवटच्या मुमेंट पर्यंत. जरी मॅच लायन्स 11 संघाने जिंकलं, मन जिंकलेत SSK 11 संघाने. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 18 चेंडूंमध्ये 41 धावेंची विध्वंसक खेळी अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि मेगा फिनाले मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय तो म्हणजेच लायन्स 11. अभिनंदन टीम लायन्स 11. अभिनंदन सुमित दादा चोरगे. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत.